खरं आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला तरी मात्र आमच्या दोन ज्या आणखी मागण्या आहेत त्या जोपर्यंत आम्ही मान्य करत नाही, सरकार जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत 3:30 वाजताच्या बैठकीमध्ये या मागण्या जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही असं आवाहन देखील सौरभ दास यांनी केलेलं बघायला मिळालं। आणि आम्हाला सगळ्या मागण्या ह्या सरकारकडून लिखित स्वरूपातच हव्यात असं देखील सीजीपीने अगदी ठाम सांगितलेलं आहे। हिंदू मुस्लिम राजकारण करू नका, हा लोकशाहीचा विजय आहे अशा प्रतिक्रिया देखील सीजीपीच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत। आता दुसरीकडे राज्यात देखील घडामोडी घडतायत। आपण प्रेक्षकांना सांगूया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची ते भेट घेणार आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की ठाकरे बंधूंची देखील पत्रकार परिषद होणार आहे। खरे राज ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवरती जाणार आहेत आणि आज 4 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्तरित्या मातोश्रीवरून पत्रकार परिषद घेणार आहेत। काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या की विद्यार्थी शक्तीचा हा विजय असं त्यांनी सांगितलं। दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। त्यामुळे आता दिल्लीमध्ये नेमकी काय घडामोडी घडतात आणि सरकारचं यापुढचं पाऊल नेमकी काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर आहे। सोमवारी पेपर फुटीवरचं एक नवीन विधेयक देखील संसदेमध्ये येणार आहे। आता फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची देखील भेट घेणार आहेत। और जो लोग पिछले 36 दिनों से हमें बोल रहे थे इस्तीफे नहीं होते इस सरकार में, कोणतंही आंदोलन चिरडून टाकू या आविर्भावात आणि मस्तीमध्ये केंद्र सरकार होतं, परंतु युवा शक्ती ही काय असते या देशातील जेन जीनी दाखवून दिलं। हे जेन जीची ताकद, युवा शक्ती, युवकांची ताकद, या विद्यार्थ्यांची ताकद, अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन जे उभं केलं आणि त्याला सपोर्ट करणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या यशाचं, त्यांच्या मागणीचं हे फलित आहे असं मी मानतो। या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे, या देशातला तरुणाईचा हा विजय आहे। of the system. That system has not been addressed. That needs to be addressed, and I think so. There are indications which are coming across that unless the government starts addressing the system, there are some hints I feel that the Andolan might not stop here with the resignation of Dharmendra Pradhan. See, why centralize education and why centralize examination? या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे, या देशातला तरुणाईचा हा विजय आहे, या देशातल्या विद्यार्थी शक्तीचा हा विजय आहे। आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांचा गेल्या 12 वर्षांमध्ये प्रवास सुरू झाला होता प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा साक्षात्कार होईपर्यंतचा, आज त्यांना पुन्हा जमिनीवर उतरवलं त्या विद्यार्थी शक्तीनं, या तरुणाईनं। आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा देखील आहे की या संघर्षाला काँग्रेस पक्षानं देखील दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेले 2-2.5 महिने संपूर्ण देश पातळीवरती वातावरण या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याकरता बदलण्याचं काम आम्ही केले। विजय आणि या संघर्षाला काँग्रेसने देखील दिशा देण्याचं काम केलं असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। सरकार घाबरलेलं आहे। देश पातळीवर काँग्रेसनं आंदोलन नेलं होतं, संसदेच्या पटलापर्यंत ही लढाई लढली होती असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। तिवर जे आहे मोठ्या प्रमाणात जे तरुण मंडळी या ठिकाणी प्रधान धर्मेंद्र प्रसादनी इस्तीफा दिला, या निमित्त आम्ही इथले जे कॉक्रोच जनता आहे ती इतक्या आनंदात आणि खुशीच्या माहोलमध्ये आपला उत्साह साजरा करत आहे। तसंच यानंतर आम्ही नरेंद्र मोदी यांचाही इस्तीफा घेऊ असं आम्हाला वाटतंय। मंडळी सुद्धा काय वाटते? सबसे ज्यादा तो हमें खुशी हो रही है, हमारी मेहनत सफल रही, हमारा प्रोटेस्ट जो था हमारी पढ़ाई के लिए वो सक्सेसफुल रहा और हम लोग ऐसे ही आवाज उठाते रहेंगे, अपने हक के लिए लड़ते रहेंगे, हम अपने राइट्स लेके रहेंगे, भले ही वो कितना भी बड़ा नेता क्यों ना हो। काय वाटते? आम्हाला राजीनामा तर खुशी मिळाली, पण आता नरेंद्र मोदीचा राजीनामा पाहिजे आहे।
आता नरेंद्र मोदीचा राजीनामा पाहिजे आम्हाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, याच्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिल्लीला बोलावलंय. सूत्रांची माहिती आहे बघा, राज्यात देखील घडामोडी घडतायत.